नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, वरचेवर पवित्र पोर्टलवर जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह न्यूज येतच आहेत। कालची 2,500 व्हॅकन्सीची अजून असेल की 2,500 व्हॅकन्सी वाढणार आहेत। त्याशिवाय अजून पाठीमागे जे निर्णय झाले ते आणि बऱ्याच गोष्टी अजून यायच्या आहेत। त्या संदर्भातील स्पष्टीकरण येणार आहेत। पण अशामध्ये मध्येच एक बागुलबुवा उभा करण्यात आलेला होता, तो म्हणजे अनलिमिटेड प्रिफरन्सचा, की अनलिमिटेड प्रिफरन्स करावे हा काही विद्यार्थ्यावर अन्याय वगैरे होतोय। मुळात हा अन्याय वगैरे काही नाही, फक्त जे अगोदर लागलेले विद्यार्थी आहेत, जे अगोदर जॉईन आहेत, पवित्र पोर्टल थ्रू झालेले जॉईन आहेत आणि ज्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये यायचं आहे, आपल्या मनपसंतीच्या ठिकाणी नोकरीला जायचं आहे, फक्त त्यांच्यासाठीच अडचण होती। बाकी 2,11,000 विद्यार्थीपैकी माझ्या मते 11,000 विद्यार्थी असे असतील की त्यांचं मत असं असेल की अनलिमिटेड प्रिफरन्स हवेत। पण यातून नुकसान मात्र खूप सारं होणार होतं। व्हॅकंट पोझिशन्स चा जो प्रश्न या अगोदर 2017 आणि 22मध्ये उभा राहिला, तसाच त्यातून तोही प्रश्न उभा राहिला असता आणि तोच महत्त्वाचा होता। कालच्या आनंदाच्या बातमीसाठी सगळ्यांनीच आनंद व्यक्त करायला हवा, कारण 2,500 जागा पदोन्नतीने भरल्या जाणार आणि 2,500 नवीन विद्यार्थ्यांना अजून संधी भेटणार। म्हणजेच काय तर 2,500 घरात आयुष्यभर पोटापाण्याची सोय होणार आहे। नोकरी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आजच्या परिस्थितीमध्ये। आणि दुसरी गोष्ट, ज्या 1,600 शाळांची संच मान्यता अजून झालेली नव्हती, समायोजन अजून झालेलं नव्हतं, त्यांच्या बाबतीत जे शिक्षण संचालकांचं पत्र आहे ती सुद्धा आपल्यासाठी आनंदाचीच बातमी आहे। अनलिमिटेड प्रिफरन्सच्या बाबतीत तुमची जी शंका होती की अनलिमिटेड प्रिफरन्स होणार की लिमिटेडच राहणार, या बाबतीमध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला होता त्या संदर्भामध्ये। आणि इतर अनलिमिटेडचा बागुलबुवा निर्माण करीत असले कितीही तरी आपण मात्र ठामपणे पहिल्यापासूनच सांगत आलेलो आहोत की अनलिमिटेड प्रिफरन्स नसावेत। पण प्रिफरन्स जर वाढून भेटले, 50-50च्या ऐवजी 100-100 झाले तर त्याला आपली हरकत नव्हती। 150-150 झाले तरी त्याला हरकत नव्हती। आणि तशा पद्धतीनं आत्ताच्या घडामोडी अशा दाखवत आहेत आणि माझ्या ऐकवात असा आलेला आहे की प्रिफरन्स वाढून भेटण्यासंदर्भाचा प्रस्ताव शासन स्तरावर गेलेला आहे आणि अनलिमिटेड प्रिफरन्सचा विषय जवळपास बाजूला पडण्यात गंती आहे। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा। धन्यवाद।